नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजच्या या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या तिसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. बालमानसशास्त्र हा विषय आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत पाहणार आहोत. जे की एक्झाममध्ये विचारले जाणारे घटक आहेत ते सर्व घटक, तसेच 2013 पासूनच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून कोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न येतात ते सर्व घटक आपण या सिरीजमध्ये घेत आहोत. तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही येणारी शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी देणार असाल तर तुमचे 3 ते 5 मार्क्स आजच्या या व्हिडिओमधून कव्हर होणार आहेत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर विकासाचे सर्व पैलू, आपण अंगे आणि क्षेत्रे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मस्तकानुवर्ती, अक्षानुवर्ती विकासाचं तत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि दरवर्षी एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या विकासाच्या अवस्था, जन्मपूर्व अवस्थेपासून ते अगदी वृद्धावस्थेपर्यंत सर्व टप्पे, त्या टप्प्यांचा कालावधी, टप्प्यांची वैशिष्ट्ये हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक जे दरवर्षी एक्झाममध्ये रिपीट होतात ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकूणच तुमचे 3 ते 5 मार्क्स, जरी तुमची उद्या जरी एक्झाम असली तरी तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिला तर तुमचे कमीत कमी 3 ते 5 मार्क्स वाढू शकतात. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. पहिल्यांदा आपण पाहतोय विकासाची पैलू, अंगे आणि क्षेत्रे. तर याच्यामध्ये पहा, याला आपण काय म्हणतो, डोमेन्स ॲस्पेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट. या ठिकाणी पहिला पैलू आहे शारीरिक विकास. त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल डेव्हलपमेंट असं म्हणतो. तर शारीरिक वाढ व विकास हे शरीराच्या विविध अवयवांचा विकास यांच्याशी संबंधित आहे. शरीराच्या प्रमाणबद्धतेतील बदल, वेदनेंद्रियांच्या क्षमतेचा विकास, शरीरातील विविध संस्थांचा विकास या सर्वांचा शारीरिक विकासामध्ये समावेश होतो. बालकांच्या शारीरिक विकास होत असताना त्यांच्या वर्तनावर शारीरिक विकासाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. ठीक आहे. तर पहा, जेव्हा बालकांचा शारीरिक विकास होतो याचा परिणाम त्याच्या मानसिक विकासावर किंवा वर्तनावर देखील होत असतो. पहा, बालकाचं शरीर, आपल्या वर्गामध्ये जेव्हा एखादा बालक असतं तो समजा शरीराने थोडा वीक आहे, एखादा बालक आहे तो शरीराने अगदी तंदुरुस्त आहे. पहा, त्या दोन्हींच्या वर्तनामध्ये देखील आपल्याला फरक दिसून येतो. म्हणजेच बालकांच्या शारीरिक विकास होत असताना त्याचा परिणाम कशावर होतो तर त्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. सर्व बालकांमध्ये शारीरिक विकासाचा परिणाम होतो. सर्व बालकांमध्ये शारीरिक विकास सारख्याच पद्धतीने होतो. प्रत्येक व्यक्तिगणित विकासाचा वेग मात्र बदललेला असतो. विकास सर्व बालकांचा सारखाच होतो, परंतु प्रत्येकाचा वेग हा विकासाचा वेगवेगळा असतो. यानंतर आपण पुढील अंगपैलू पाहणार आहोत विकासाचं, ज्याचं नाव आहे कारक विकास. पहा, कारक विकास म्हणजे काय, मोटर डेव्हलपमेंट. याच्याबद्दल आपण आता माहिती पाहूया. शरीरातील स्नायूंचा विकास म्हणजे काय तर कारक विकास. शरीरातील लहान व मोठ्या स्नायूंच्या सहाय्याने बालक विविध कौशल्य प्राप्त करतं, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कारक कौशल्य म्हणजेच मोटर स्किल्स असं म्हणतो. तर मज्जासंस्था, मज्जापेशी आणि स्नायू यांच्या एकत्रित हालचालीमुळे व समन्वयामुळे शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा हा काय आहे, विकासाचा प्रकार आहे. ठराविक वयाला ठराविक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण येतं. एखादं लहान बालक आहे, पहा, त्याचं सर्व बोटांवर नियंत्रण असणार आहे का, तो बऱ्याच गोष्टी काय करतो, संपूर्ण हाताने उचलण्याचा प्रयत्न करतो. परंतु जसं जसं त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, शारीरिक विकास त्याचा होतो, कारक विकास होतो, तर तेव्हा ते काय करतं, त्या गोष्टी बोटानं पकडण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. लहान मुलाला आपण जर समजा चेंडू फेकून मारला तर तो त्याला लागतो. समजा त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झाली, विकास झाला, तर तो चेंडू, तो बॉल तो कॅच करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्नायूंचा विकास जो आहे तो काय होतो, ठराविक वयामध्ये ठराविक स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण येतं. त्या स्नायूंचा विकास ठराविक वयामध्ये होत असतो. पहा, बाल्यावस्था हे कौशल्य शिकण्याचे आदर्श वय आहे, कारण या काळात बालकांचे शरीर लवचिक असते, त्यामुळे कौशल्य सहजगत्या अवगत होतात. बाल्यावस्था कौशल्य शिकण्याचं सगळ्यात चांगलं आदर्श वय आहे, हे लक्षात ठेवा. तर मोटर डेव्हलपमेंटमध्ये आपण एवढंच पाहूया. यानंतर आपण पाहूया बोधात्मक विकास म्हणजे काय. तर पहा, बोधात्मक विकास म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. तर पहा, याच्यामध्ये बोधात्मक विकासामध्ये एक महत्त्वाची थेरी आहे, थेरी ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे बोधात्मक विकास उपपत्ती, जी जीन पियाजे यांनी मांडलेली आहे. ती थेरी आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ती थेरी अत्यंत महत्त्वाची आहे, एक्झाममध्ये परत परत विचारली जाणारी आहे. परंतु आता आपण पाहूया की बोधात्मक विकास म्हणजे काय. तर वेदनक्षमता, अवधान, स्मरण, संवेदन, बुद्धिमत्ता विकास, संकल्पना निर्मिती, समस्या सोडवणे, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता म्हणजेच काय, क्रिएटिव्हिटी, भाषेद्वारे शब्द व्यक्त करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता, या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो तर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजेच बोधात्मक विकासामध्ये होतो. तर पहा, अनेक मानसिक प्रक्रिया व क्षमता यांचा बोधात्मक विकासामध्ये समावेश होतो. मानसिक प्रक्रिया आणि क्षमता यांना एकत्रित काय म्हणायचं, बोधात्मक विकास असं म्हणायचं, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. या ठिकाणी हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत एवढे लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. शक्यतो तुम्ही मोबाईलने स्क्रीनशॉट काढून न ठेवता, PDF वगैरे मोबाईलमध्ये सेव्ह न करता
एक पेन आणि पेपर घेऊन बसा, एक वही करा मानसशास्त्र विषयाची आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या. कारण तुमचे स्क्रीनशॉट काढलेले सर्व गॅलरीमध्ये राहतात, PDF सगळ्या मोबाईलमध्ये राहतात, तेवढ्या वाचनामध्ये येत नाहीत आणि असा अभ्यास करून आपल्याला काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो स्क्रीनशॉट न घेता हे सर्व तुम्हाला व्हिडिओ कायमचा असणार आहे यूट्यूबवर, हा व्हिडिओ काय काढला जाणार नाही. परंतु तुम्ही काय करायचं आहे, पेन आणि पेपर घ्या, जो महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतो आहे तो मुद्दा तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मानसशास्त्रामध्ये जास्तीत जास्त मार्क्स येतील. कारण विषय थोडासा किचकट आहे, त्याच्यामुळे विसरण्याची शक्यता आहे. स्क्रीनशॉट घेतले नंतर आपण वाचलेच नाही, डायरेक्ट एक्झामला गेलो असं देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, पेन घेऊन काही गोष्टी महत्त्वाच्या नोट डाऊन करत जा. चला यानंतर पाहूया भाषा विकास, लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर भाषा हे संप्रेषणाचे म्हणजेच कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे. आपले विचार आणि मनातील भाव शब्दात प्रकट करण्यासाठी भाषेची मदत होते. संप्रेषणाची विविध रूपे असतात. संप्रेषण म्हणजे काय, कम्युनिकेशन. जसं की शाब्दिक आहे, अशाब्दिक आहे, श्रवण, बोलणे, लेखन, खुणा, आविष्कार, हातवारे आणि खानखुणा. तर या ठिकाणी संप्रेषणाची रूपं आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. कोणकोणती आहेत कम्युनिकेशनची रूपं, शाब्दिक असतं, अशाब्दिक असतं, श्रवण असतं, बोलणे असतं, लेखन असतं, खुणा असतं, आविष्कार, हातवारे आणि खानखुणा. तर पहा, ही आहेत संप्रेषणाची विविध रूपे. या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, तर भाषिक विकास, लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये होतो. भाषेमुळेच बालकांना सामाजिक कृतीमध्ये सहभागी होता येतं. भाषा विकासाचा बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासावर परिणाम होतो. एखाद्या बालकाचा भाषिक विकास चांगल्या प्रकारे झाला असेल तर तो समाजामध्ये वावरत असताना त्याला एक प्रभावीपणे संप्रेषण करण्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये राहतो. तो समोरच्याच्या गोष्टी समजून घेऊ शकतो, स्वतःची मतं व्यक्त करू शकतो. तसेच भाषा विकासाचा परिणाम कशावर होतो, तर बोधात्मक म्हणजे कॉग्नेटिव्ह, सामाजिक म्हणजे सोशल आणि भावनिक म्हणजेच इमोशनल विकासावर, त्याच्या डेव्हलपमेंटवर. या भाषिक विकासाचा चांगल्या प्रकारे जर भाषिक विकास झाला असेल तर चांगला परिणाम त्या ठिकाणी होतो. यानंतर आता आपण भावनिक विकास पाहूया. भावनिक विकास म्हणजे काय, इमोशनल डेव्हलपमेंट. भावनांचा विकास म्हणजे काय, इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजेच भावनिक विकास. त्यांचा वैयक्तिक आयुष्यावर आणि सामाजिक समायोजनावर परिणाम होतो. वैयक्तिक आयुष्य, सामाजिक समायोजन. समायोजन म्हणजे काय, तर थोडक्यात ॲडजस्टमेंट हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. काही काही मानसशास्त्रातले शब्द बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अजूनही लक्षात येत नाहीत, त्याच्यामुळे मानसशास्त्र अवघड वाटतं. जर तुम्ही मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्दांचं जर वाचन केलं, पर्यायी इंग्रजी शब्द माहिती करून घेतले तर मानसशास्त्र हा विषय अवघड वाटणारच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं शक्यतो समायोजन म्हणलं तर डायरेक्ट तुम्ही गुगलला तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता की समायोजनाचा अर्थ काय होतो, तुम्हाला व्यवस्थित त्याचा अर्थ समजून जाईल. अशा प्रकारे अभ्यास केला तरच मानसशास्त्राची आवड निर्माण होणार, तरच मानसशास्त्र सोपं वाटणार आणि सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला मानसशास्त्र विषयामध्येच येणार, याची मला खात्री आहे. ठीक आहे. तर आता पुढे जाऊया. भावनिक विकासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते, कारण माणसाच्या जीवनात हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. ठीक आहे. इमोशन्स सर्वात महत्त्वाचे असतात माणसाच्या जीवनामध्ये. माणूस हा भावनाप्रधान एक प्राणी आहे. यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक भावना, भावनिक आविष्कार आणि भावनावर नियंत्रण तसेच भावनिक परिपक्वता यांचा अभ्यास केला जातो. विचार सकारात्मक असू शकतात, भावना सकारात्मक नकारात्मक असू शकतात, भावनिक आविष्कार, भावनावर नियंत्रण, ठीक आहे, आपल्या इमोशन्सवर नियंत्रण असतं त्याचा अभ्यास केला जातो. आणि भावनिक परिपक्वता, ठीक आहे, याचा देखील भावनिक विकासामध्ये, इमोशनल डेव्हलपमेंटमध्ये अभ्यास केला जातो. आता आपण पाहूया सामाजिक विकास, सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर समाजाच्या अपेक्षानुसार वर्तन करण्याची क्षमता प्राप्त होणे म्हणजे काय आहे, सामाजिक विकास, सोशल डेव्हलपमेंट आहे. याच प्रक्रियेला सामाजिकरण असे देखील म्हणतात. सोशलायझेशन आपण त्याला म्हणू शकतो. सामाजिक होणं यामध्ये समाजमान्य वर्तन करणे, समाजमान्य भूमिका बजावणे, ज्या समाजाला मान्य असतील, ज्या समाजाला चांगल्या वाटतील, समाजासाठी चांगल्या असतील त्या भूमिका बजावणे आणि सामाजिक दृष्टिकोन निर्माण होणे, या 3 प्रक्रियांचा समावेश आहे. प्रत्येक सामाजिक गटाची स्वतःची अशी एक वर्तनाची परिणामे ठरलेली असतात. त्या सामाजिक गटाच्या सदस्यांसाठी ती लागू असतात. बालकाला ही परिमाणे शिकून त्यानुसार वर्तन करावे लागते. ठीक आहे. काही समाजाचे काही नियम असतात. परिमाणे म्हणजे काय, समाजाने ठरवून दिलेले काही नियम असतात. ठीक आहे, की काही गोष्टी आपण त्या समाजामध्ये करायला पाहिजे, काही गोष्टी नाही करायला पाहिजे, ते बालकाला शिकणं महत्त्वाचं आहे. आणि ही परिमाणे शिकून त्यानुसार वर्तन करणं म्हणजे काय, आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीचा सामाजिक विकास झालेला आहे, त्या बालकाचा सामाजिक विकास झालेला आहे. सामाजिक संबंध कसे निर्माण करायचे, घराबाहेरच्या लोकांशी कसे जुळून घ्यायचे, विशेषतः समवयस्क म्हणजे पियर ग्रुपमधले जे बालक आहेत एकमेकांसोबत कसं जमवून घ्यायचं हे बालक शिकत असतात. पियर ग्रुप म्हणजे काय, आपल्या वर्गातील, आपल्या वयाचे जे मित्र आहेत आपले, जसे की बालकाचे समजा दुसरीच्या वर्गामध्ये आहेत त्याच्या वर्गातले मित्र, ठीक आहे, दुसरीचा बालक आणि 8वीचा बालक हे पियर ग्रुपमध्ये येणार नाहीत, परंतु त्याच्याच वयाचे समवयस्क जे मुलं असतील ते पियर ग्रुप म्हणजे समवयस्क बालक त्यांना आपण म्हणू शकतो. याशिवाय बरीच सामाजिक कौशल्ये बालके आत्मसात करतात, जी कौशल्ये त्यांच्या सामाजिक विकासाचा भाग असतात. समाजामध्ये व्यवहार ज्ञान आपल्याला असायला पाहिजे, बालकांना व्यवहार ज्ञान असायला पाहिजे, बालकांनी वेगवेगळी सामाजिक कौशल्ये शिकली पाहिजेत. समाजामध्ये वावरत असताना त्याला सामाजिक समायोजन करता आलं पाहिजे त्याच्या भावनांचं, आणि
समाजातील विविध गोष्टी शिकत असताना समवयस्क ग्रुपमध्ये बालकांमध्ये वागत असताना कसं वागलं पाहिजे या सर्व गोष्टी बालकाला समजतात, म्हणजे काय त्याचा सामाजिक विकास होत आहे. ठीक आहे. यानंतर पहा नैतिक विकास, मोरल डेव्हलपमेंट आपण आता पाहूया. तर पहा पुढच्या व्हिडिओमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं बोधात्मक विकासमध्ये आपण जीन पियाजे यांची बोधात्मक विकास जी थिअरी आहे, बोधात्मक विकास उपपत्ती आहे ती आपण पाहणार आहोत. तसंच आता आपण नैतिक विकास पाहतोय, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नैतिक विकासाबद्दल माहिती घेणार आहोत. नैतिक विकासामध्ये आपण लॉरेन्स कोहलबर्ग यांची नैतिक विकास उपपत्ती जी थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट असं आपण ओळखतो ते आपण पाहणार आहोत. नैतिकता म्हणजे काय असते, नैतिक विकासाच्या अवस्था कोणकोणत्या असतात त्या सर्व आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्या 3 महत्त्वाच्या थेअरीज आहेत, त्यांच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. परंतु या ठिकाणी नैतिक विकासाचा आपण अभ्यास करतोय, वाचतोय, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी सांगितलं की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की पाहणार आहोत. तर नैतिक विकास, मोरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर पहा नैतिक वर्तन विकास व नैतिक संकल्पना विकास अशा 2 भिन्न परंतु एकमेकाशी निगडीत अवस्थांचा नैतिक विकासामध्ये समावेश असतो. नैतिक वर्तन विकास आणि नैतिक संकल्पना विकास या दोघांचा समावेश कशामध्ये आहे, नैतिक विकासामध्ये. गटाच्या वर्तन परिमाणांशी जुळवून, वर्तन म्हणजे काय, विकास होय. गट म्हणजे काय, आपला जो ग्रुप आहे त्याच्या वर्तन परिमाणांशी जुळणारे वर्तन करणे म्हणजे काय, तर नैतिक विकास होय. योग्य वर्तन शिकणे आणि हळूहळू योग्य व अयोग्य वर्तनाला फरक शिकत जाणे याला काय म्हणतात, नैतिक विकास घडला असं म्हणतात. योग्य वर्तन शिकायचं आणि योग्य आणि अयोग्य वर्तन यामधला फरक ओळखायचा आणि आपण त्या प्रकारे वागायचं याला काय म्हणतात, नैतिक विकास झाला असं म्हणतात, मोरल डेव्हलपमेंट असं म्हणतात. यानंतर एक महत्त्वाचा चार्ट पाहूया. हा चार्ट तुम्ही ठीक आहे स्क्रीनशॉट काढायचा असेल स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून घेतला तर कधीही उत्तम. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं होतं ते सर्व विकासाची अंगे, पैलू, क्षेत्रे आता आपण चार्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा चार्ट आहे. तर चला, विकासाची अंगे, क्षेत्रे आणि पैलू यांचा हा चार्ट आहे. तर पहा या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय पाहिलं, शारीरिक विकास. त्याच्यामध्ये काय येतं, शरीर व अवयवांचा विकास, निरनिराळ्या शारीरिक संस्थांचे कार्य, शारीरिक विकासाची गती, व्यक्तिगणित भिन्न असते. यानंतर कारक विकास, याच्यामध्ये काय आलं, स्नायूंचा विकास असतो, स्थूल आणि सूक्ष्म स्नायू विकास. पहा स्थूल आणि सूक्ष्म हे 2 प्रकार आहेत, मगाशी सांगायचे राहून गेले. तर स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे काय, स्थूल म्हणजे काय, तर पहा स्थूल विकास झाला कसं म्हणू शकतो, तर समजा एखादी मोठी वस्तू आहे तो बालक त्याच्या हाताने उचलतो त्याला काय म्हणायचं, स्थूल विकास. ठीक आहे, तो उचलू शकतो. आणि एखादी सूक्ष्म म्हणजे पहा आपल्या समजा शूज आहेत त्याची लेस बांधणं हे बऱ्याच लहान बालकांना जमत नाही, कारण हा काय आहे, सूक्ष्म विकास आहे. ठीक आहे, बोटांचा प्रभावीपणे वापर करता येणं हा सूक्ष्म विकास आहे. एखादी अवजड वस्तू उचलणं हा स्थूल विकास आहे. स्थूल आणि सूक्ष्म याच्यामधला फरक तुम्हाला आता क्लिअर झाला असेल. कारक विकासामध्ये येतात स्थूल आणि सूक्ष्म विकास. तर शारीरिक हालचाली, कारक कौशल्य शिकण्याचे आदर्श वय म्हणजे काय आहे, बाल्यावस्था, हे आपण आत्ताच पाहिलं आहे. यानंतर आलं बोधात्मक विकास, मानसिक प्रक्रिया आणि क्षमतांचा याच्यामध्ये समावेश होतो. अवधान, स्मरण, संकल्पना निर्मिती, समस्या निराकरण सोडवणे या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, बोधात्मक विकासामध्ये येतात. यानंतर पाहिलं आपण भाषिक विकास, संप्रेषण म्हणजे काय, कम्युनिकेशन, संवादाचं एक माध्यम आहे. ठीक आहे, भाषिक विकास झाला की आपल्याला संवादाचं एक माध्यम भेटतं, संवाद करता येतो. शाब्दिक, विनाशाब्दिक, संप्रेषण, श्रवण, खुणांची भाषा, शब्दामध्ये विचार, ठीक आहे, आणि त्यांचा आविष्कार करणं यांचा समावेश भाषिक विकासामध्ये होतो. सामाजिक वर्तनामध्ये गुंतून राहण्यासाठी भाषेची मदत होते. बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासावर याचा परिणाम होतो. कशाचा, भाषिक विकासाचा. यानंतर पाहूया भावनिक विकास, नैतिक वर्तनाचा विकास होतो. गटाच्या प्रमाणकाबरोबर जुळवून घेणे, योग्य वर्तन करणे, चूक आणि बरोबर यातील फरक समजणे म्हणजेच काय झाला, भावनिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. सामाजिक विकासामध्ये भावनांचा विकास होतो. सकारात्मक आणि नकारात्मक भावना असतात, त्यांचा समावेश आपल्या भावनांमध्ये असतो. ठीक आहे, तर वैयक्तिक आणि सामाजिक समायोजनावर त्याचा परिणाम होतो. भावनांचा आविष्कार, भावनांचे व्यवस्थापन किंवा हाताळणी करणे याचा समावेश सामाजिक विकासामध्ये होतो. या सर्व गोष्टी बालकामध्ये आला की त्याचा आपण सामाजिक विकास झाला असं म्हणू शकतो. नैतिक विकासामध्ये काय आहे, समाजाच्या अपेक्षानुसार वर्तन करायला पाहिजे, तेव्हा आपला नैतिक विकास झाला. ठीक आहे, मग अशी मी एक शब्द वापरला होता की परिमाण म्हणजे काय, तर पहा तर समाजाच्या अपेक्षानुसार काही परिमाणं ठरवून दिलेली आहेत समाजाने कशाप्रकारे वागायला पाहिजे. तर समाजाच्या अपेक्षानुसार वर्तन करणे, समाजमान्य वर्तन शिकणे, सामाजिक भूमिका आणि सामाजिक दृष्टिकोन बाळगणे. ठीक आहे, योग्य सामाजिक दृष्टिकोन बाळगणे या सर्व गोष्टी बालकांनी केल्या किंवा व्यक्तीने केला की त्याचा नैतिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. तर विकासाचे अंगे, पैलू आणि क्षेत्र आपण पाहिलेले आहेत. यानंतर एक्झाममध्ये दरवर्षी परत रिपीट होणारा एक महत्त्वाचा भाग आहे, तो मला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यावा वाटला म्हणून मी घेतलेला आहे. हा प्रश्न कदाचित या वर्षीच्या एक्झाममध्ये देखील येऊ शकतो. ठीक आहे, मग यावर्षी CTET असू द्या, TET असू द्या किंवा TET असू द्या, कोणत्याही एक्झाममध्ये येऊ शकतो आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा तो आपण आकृतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला, तर या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. आपण पाहतोय मस्तकानुवर्ती आणि अक्षानुवर्ती विकास म्हणजे काय. तर पहा
या ठिकाणी व्यवस्थित डायग्राम जर तुम्ही पाहिली तर हा या ठिकाणी एक बालक दिलेला आहे. या ठिकाणी मस्तकांवरती विकासाचा क्रम कसा आहे पहा. मस्तकांवरती काय म्हणजे काय तर डोक्यापासून विकास चालू होतो आणि या ठिकाणी बाण दिलेला आहे एक. ठीक आहे, डोक्यापासून चालू होतो इथून. ठीक आहे, आणि जातो कुठं खालच्या बाजूला जातो. ठीक आहे, याला काय म्हणतात मस्तकांवरती. आधी डोक्यापासून विकास चालू झाला आणि नंतर बाकीच्या भागांकडं म्हणजे वरून या ठिकाणी खालपर्यंत विकास झाला, याला काय म्हणतात तर मस्तकांवरती विकास असं म्हणतात. यानंतर आपण पाहूया आता अक्षांवरती विकास म्हणजे काय, तर याचा क्रम कसा असतो. अक्षांवरती म्हणजे काय पहा, या ठिकाणी शरीराचा मध्यभाग आहे पहा. या ठिकाणी शरीराचा काय आहे मध्यभागाकडून या ठिकाणी बाह्य भाग म्हणजे इकडे हात बाह्य भागाला या ठिकाणी अशा प्रकारे विकास होतो. याला काय म्हणतात अक्षांवरती विकासाचा क्रम असं म्हणतात. मध्यभागापासून ते शरीराच्या बाहेरच्या भागापर्यंत या ठिकाणी पहा शरीराचा मध्यभाग आहे, इथून परत बाह्य भागाकडे अशा प्रकारे जो विकास होतो याला अक्षांवरती विकासाचा क्रम असे म्हणतात. याच्याविषयी इन डिटेल आता आपण माहिती घेऊया. तर पहा येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, गेस प्रश्न याला म्हणता येईल. मस्तकांवरती क्रम म्हणजे काय, तर पहा डोक्यापासून पायाच्या दिशेने विकास होणे याला काय म्हणतात मस्तकांवरती क्रम. जन्मपूर्व अवस्थेत डोके, धड, पाय या क्रमाने रचना व कार्यात सुधारणा होते. जन्मोत्तर अवस्थेत बाळ डोक्याची हालचाल करते, त्यानंतर धड आणि शरीराच्या इतर भागांचा विकास होतो. याला काय म्हणतात मस्तकांवरती क्रम असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला आपण सेफेलोकॉडल असं तत्व, हा शब्द लक्षात ठेवा सेफेलोकॉडल. ठीक आहे, सेफेलोकॉडल डेव्हलपमेंट असं आपण त्याला म्हणतो, ज्याला आपण या ठिकाणी मस्तकांवरती क्रम म्हटलेला आहे. तर अक्षांवरती क्रम म्हणजे काय तर प्रॉक्झिमोडिस्टल हा शब्द लक्षात ठेवा. प्रॉक्झिमोडिस्टल डेव्हलपमेंट जे इंग्लिश मिडियमचे आहेत किंवा तुम्ही मराठी मिडियमचे जरी असाल तरी शब्द लक्षात ठेवा, सी-टेटमध्ये हाच शब्द येतो. ठीक आहे, पहा मस्तकांवरती म्हणजे काय सेफेलोकॉडल, अक्षांवरती म्हणजे काय प्रॉक्झिमोडिस्टल. ठीक आहे, हे दोन तत्व आहेत. तर आता आपण प्रॉक्झिमोडिस्टल म्हणजे अक्षांवरती क्रम पाहूया. अक्षांवरती आपण या ठिकाणी पाहिलं की मध्यभागापासून जो विकास सुरू झाला तो शरीराच्या बाह्य भागापर्यंत जातो. पहा विकासाचा क्रम जवळ ते दूर म्हणजेच शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे होतो. जन्मपूर्व अवस्थेत हातांच्या कलिका विकसित होतात व त्यानंतर हात व बोटांचा विकास होतो. जन्मोत्तर अवस्थेत अर्भक हातांची हालचाल करायला शिकते. एकदा बाहूच्या कारक कौशल्यांचा विकास झाला की बोटांच्याद्वारे सूक्ष्म हालचाली होतात. अशा प्रकारे अक्षांवरती विकासाचा क्रम आहे. महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. आत्ता आपण आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पार्ट पाहतोय. अतिशय लक्ष देऊन पहा, एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. कोणतीही एक्झाम असू द्या, तुम्ही शिक्षणशास्त्र विषयातून सेट देत असाल, डिपार्टमेंटल एक्झाम देत असाल, केंद्रप्रमुख असू द्या किंवा कुठलीही एक्झाम असू द्या, शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला विकासाच्या अवस्था मानसशास्त्र विषयामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही एक्झामला रिपीट होतात आणि याचा एकूण कालावधी किती असणार आहे, विकासाच्या विविध अवस्थांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, हे प्रश्न दरवर्षी परत रिपीट होतात. त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षपूर्वक पहा, एक्झाममध्ये कामाला येईल. तर आता आपण विकासाच्या अवस्था आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहतोय. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स. तर मानवी जीवन विविध उपावस्थांमध्ये विभागलं गेलं आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये विशिष्ट विकास होतो आणि वर्तन वैशिष्ट्ये दिसून येतात. उपावस्थांमध्ये जीवनचक्र विभागलं गेलेलं आहे. तर शारीरिक वय हा त्याचा निकष लावला गेलेला आहे. शारीरिक वयानुसार आपण काय त्याचे टप्पे तयार केलेले आहेत. या विभागणीमुळे प्रत्येक अवस्थेतील वाढ आणि विकासाचा अभ्यास करणं सोपं जातं. तर ते टप्पे कशाप्रकारे करण्यात आलेले आहेत ते आता आपण पाहूया. पहिली अवस्था कोणती आहे, चला पहिली अवस्था पाहूया. पहिली अवस्था आहे प्रसूतीपूर्व अवस्था, गर्भधारणा ते जन्मापर्यंतचा कालावधी. त्याला आपण काय म्हणतो प्रीनॅटल पिरियड असं म्हणतो. मानवी आयुष्याची ही पहिली पायरी आहे. या अवस्थेत वैशिष्ट्य काय आहे तर गर्भाची अत्यंत जलद गतीने त्या ठिकाणी वाढ होते. एका स्त्रीबीज पेशीपासून त्याला मानवी स्वरूप येईपर्यंतचा हा प्रवास असतो. याला काय म्हणतात प्रसूतीपूर्व अवस्था म्हणजेच गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा कालावधी. ठीक आहे, गर्भाशयात फलित अंडपेशी तयार झाल्यापासून तर मुलाच्या जन्मापर्यंतचा काळ म्हणजे काय असतो गर्भावस्था असतो. गर्भावस्थेची व्याख्या लिहून घ्या, पाठ करा. गर्भाशयामध्ये फलित अंडपेशी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये झायगोट असं म्हणतो. मागच्या मी व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं होतं. गर्भाशयात फलित अंडपेशी तयार झाल्यापासून तर मुलाच्या जन्मापर्यंतचा काळ म्हणजे काय असतो गर्भावस्था असतो. हा काळ सर्वसाधारणपणे 9 महिन्यांचा किंवा 280 दिवसांचा असतो. 9 महिन्याच्या कालावधीमध्ये एका सूक्ष्म पेशीची वाढ होते आणि वाढ होऊन त्याचं रूपांतर एका विशिष्ट आकाराच्या शरीरामध्ये होतं. जन्माच्या वेळी बालकाचे वजन किती असतं 2.5 ते 3.5 किलोग्रामपर्यंत असू शकतं. उंची 50 ते 51 सेंटीमीटरपर्यंत असू शकते. तर आपण आता प्रीनॅटल पिरियड म्हणजे प्रसूतीपूर्व अवस्थेबद्दल माहिती घेतलेली आहे. यानंतर पहा गर्भावस्थेचा आपण या ठिकाणी विषय पाहत होतो. गर्भावस्थेचा कालावधी किती भागामध्ये विभागला गेला आहे ते आता आपण पाहूया. तर गर्भावस्थेचा कालावधी 3 भागामध्ये विभागला जातो. पहिला भाग काय असणार आहे तर अंडावस्था, गर्भधारणेपासून 2 आठवड्यांचा किंवा 15 दिवसांचा कालावधी म्हणजे काय अंडावस्था. यानंतर भ्रूणावस्था,
2 आठवडे ते 8 आठवड्यापर्यंतचा कालावधी असणार आहे. यानंतर गर्भावस्था 8 आठवडे ते बालकाचा जन्म होईपर्यंत हा कालावधी असणार आहे. यानंतर अर्भकावस्थेबद्दल म्हणजे निओनॅटल पिरियड याच्याबद्दल आता आपण माहिती पाहूया. तर हा कालावधी जन्मापासून 2 आठवड्यापर्यंतचा असल्यामुळे या काळात बाळाला नवजात शिशु असे म्हणतात. नवजात शिशु किंवा अर्भक असं आपण त्याला म्हणतो. अर्भकावस्था निओनॅटल पिरियडबद्दल आपण माहिती पाहतोय. हा कालावधी कधीचा असतो? जन्मापासून 2 आठवड्यापर्यंतचा असतो. त्यामुळं बाळाला काय म्हणतात? नवजात शिशु असं म्हणतात. या शिशुला नवीन वातावरणाशी समायोजन साधण्यास बरीच शक्ती आणि वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे या काळात विकासाची गती कशी असते? कमी असते. विकासाची गती मंदावते. वजनावर परिणाम झालेला दिसून येतो. अन्न, पाणी, श्वसनक्रिया, मलमूत्र विसर्जन, चोखणे, गिळणे यापूर्वी नाळेद्वारे होणारी क्रिया स्वतंत्रपणे करण्यास सुरुवात होते. तर हे वैशिष्ट्य आहे अर्भकावस्थेचं. कालावधी आहे जन्मापासून 2 आठवडे. म्हणजे ते जे बाळ असणार आहे, तो जो शिशु असणार आहे, तो किती 15 दिवसांचा असणार आहे. तोपर्यंत या गोष्टींचा आपण अभ्यास करायचा, लक्षात ठेवायचं. यानंतर महत्त्वाच्या अवस्था पाहूया. शैशवावस्था, इन्फॅन्सी त्याला आपण म्हणतो. 2 आठवडे ते 2 वर्षापर्यंतचा काळ म्हणजे काय? शैशवावस्था होय. यामध्ये पहिल्या वर्षात मुलाला स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. तर वयाच्या दुसऱ्या वर्षी मात्र तो खाणे, पिणे, चालणे, बोलणे यासारख्या क्रिया शिकण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पूर्ण शिकत नाही, शिकण्याचा प्रयत्न करतो. जन्मानंतर सर्वात जलद गतीने वाढीचा कालावधी, हा प्रश्न येऊ शकतो. शैशवावस्था, तर पहा, जन्मानंतर सर्वात जलद गतीने वाढीचा कालावधी कोणता असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्या ठिकाणी पर्याय वेगवेगळ्या अवस्था दिल्या जातील. त्याचं उत्तर काय असणार आहे? शैशवावस्था हे असणार आहे, इन्फॅन्सी असणार आहे. मुले अनुकरण करायला लागतात असा देखील प्रश्न येऊ शकतो. कोणत्या वयामध्ये पहिल्यांदा मुले अनुकरण करायला शिकतात? अनुकरण म्हणजे काय? इमिटेशन करायला लागतात. तर शैशवावस्थेमध्ये ते करायला लागतात. यानंतर पुढची अवस्था पाहूया. बाल्यावस्था 2 ते 12 वर्षांचा कालावधी आहे. यालाच आपण चाइल्डहुड असं म्हणतो. बाल्यावस्थेचे 2 विभागामध्ये या ठिकाणी विभागणी केलेली आहे. बाल्यावस्था पहा, 2 प्रकार कोणकोणते आहेत? पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्षांचा कालावधी, अर्ली चाइल्डहुड असं म्हणतो. यानंतर उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्षाचा कालावधी, त्याला आपण लॅटर चाइल्डहुड असं म्हणतो. तर आता आपण दोन्ही या ठिकाणी जे भाग आहेत त्यांची आता माहिती पाहणार आहोत. पूर्व बाल्यावस्था, त्याचं वैशिष्ट्य, आणि उत्तर बाल्यावस्था आणि त्याची वैशिष्ट्ये माहिती पाहूया. आता पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्षांचा कालावधी, अर्ली चाइल्डहुड असं आपण त्याला म्हणतो. तर पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी हा 2 ते 6 वर्षापर्यंतचा असतो. अगोदरच्या अवस्थेत बालक स्वकेंद्रीय असते. ठीक आहे, स्वतःमध्ये मग्न असतं. आता ते बऱ्यापैकी स्वतंत्र झालेलं असतं. क्रियाशील, उत्साही, जिज्ञासू आणि शोधवृत्ती दर्शवणारं प्रयोगशील असं बालक ते बनलेलं असतं आधीच्या अवस्थेपेक्षा. या अवस्थेलाच पूर्वशालेय अवस्था असेही म्हणतात. या अवस्थेनंतर बालक औपचारिकपणे शाळेत जाण्यास सुरुवात करतो. ठीक आहे, सहसा आपण 6 वर्षानंतर बालकाला शाळेमध्ये घालतो. तर 2 ते 6 वर्ष हा कालावधी काय असतो? बालक पहिल्यांदा शाळेमध्ये जाण्याच्या आधीचा कालावधी असतो. याला आपण काय म्हणतो? तर पूर्व बाल्यावस्था असं म्हणतो. 2 ते 6 वर्षांचा कालावधी. यानंतर उत्तर बाल्यावस्था म्हणजे काय? 6 ते 12 वर्षांचा कालावधी, त्याला आपण लॅटर चाइल्डहुड असं म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे, लॅटर चाइल्डहुड असं म्हणतो. बाल्यावस्थेचा कालावधी कोणता असणार? हा उत्तर बाल्यावस्थेचा 6 ते 12 वर्षांचा कालावधी. उत्तर बाल्यावस्था या अवस्थेत शारीरिक विकास धीम्या गतीने होतो, परंतु तो विकास कसा असतो? स्थिर असतो. तो कसा असतो? स्थिर असतो. शालेय अवस्था असल्यामुळे बालके भाषा, वाचन, अंकगणित, लेखन, खेळणे, सामाजिकरणाचे नियम पाळणे, इतर शालेय कौशल्य आत्मसात करतात. ठीक आहे, आता 6 वर्षाचा बालक झाला, त्याला आपण शाळेमध्ये टाकलेलं असतं. तर तो विविध कौशल्य शाळेच्या मार्फत शिकत असतो. हे आहे उत्तर बाल्यावस्था म्हणजे 6 ते 12 वर्षाच्या बालकाचं वैशिष्ट्य. यानंतर महत्त्वाची अवस्था आहे किशोरावस्था, 12 ते 19 वर्षांचा कालावधी. याला आपण ॲडॉलसेन्स असं देखील म्हणतो. किशोरावस्था ही बाल्यावस्था आणि प्रौढावस्था आहे, या दोन्हीमधला काय आहे? दुवा आहे. या अवस्थेची सुरुवात पूर्व किशोरावस्थेने होते आणि बालकाला लैंगिक परिपक्वतेकडे नेते. स्वतःचा शोध घेण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते. विचार अधिक तर्कशुद्ध आणि अमूर्त असतात. समवयस्क गटाचा प्रभाव खूप असतो. 12 ते 19 वर्ष या वयामध्ये जे काही समवयस्क असतात, त्या बालकाच्या वयाचे बाकीचे मित्र असतात, त्यांचा प्रभाव बालकावर खूप जास्त असतो. कोणत्या वयामध्ये? 12 ते 19 म्हणजेच किशोरावस्थेमध्ये. किशोरावस्थेमध्ये स्वतःच्या कारकिर्दीची आणि कामाचे क्षेत्र ठरवण्याची जी प्रोसेस असते ती बालकाकडून सुरू होते आणि तो बालक ठरवत असतो. किशोरावस्थेमध्ये स्वतःची कारकीर्द, आपल्याला करिअर काय करायचं आहे, या सर्व गोष्टी, आपल्याला क्षेत्र कोणतं निवडायचं आहे, या सर्व गोष्टींची सुरुवात, या सर्व गोष्टी निवडण्याची सुरुवात 12 ते 19 वर्षामध्ये होते. वादळाचा आणि ताणतणावाचा हा काळ असतो. टाईम ऑफ स्ट्रॉम अँड स्ट्रेस असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, कारण या वयामध्ये बऱ्याच गोष्टी बदलतात आणि बऱ्याच गोष्टींचा परिणाम बालकावर होत असतो. त्यामुळे याला काय म्हणतात? आयुष्यामधला वादळाचा किंवा तणावाचा काळ असं आपण म्हणतो, टाईम ऑफ स्ट्रॉम अँड स्ट्रेस. आणि एक महत्त्वाचं
फादर ऑफ ॲडल्ट सेन्स असं कोणाला म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो. स्टॅनली हॉल यांचं नाव लक्षात ठेवा, फादर ऑफ ॲडल्ट सेन्स. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किशोरावस्था याचे जनक कोण आहेत असा प्रश्न आला तर स्टॅनली हॉल यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. IBPS एक्झाम घेते किंवा CTET याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. पुढची अवस्था पाहूया. तारुण्यावस्था किंवा पूर्व प्रौढावस्था 20 ते 40 वर्षांचा कालावधी आहे. यंग अडल्टहूड असं आपण म्हणतो. तर तारुण्यावस्थेमध्ये जीवनात महत्त्वाचे बदल घडतात. निवडलेल्या कारकीर्द क्षेत्रामध्ये आपण स्थिरावतो. कुटुंब निर्मिती होते. सामाजिक आयुष्य ही दीर्घकालीन ध्येये असतात. पहा, ध्येय कोणकोणते असतात? स्थिरावणे, कुटुंब निर्मिती आणि सामाजिक आयुष्य हे सर्व दीर्घकालीन ध्येय असतात. महत्त्वाचे ध्येय म्हणजेच व्यवसायात शिरणे, घनिष्ठ नातेसंबंधात जाणे. या वयातील आयुष्य तणावपूर्ण असते, परंतु जोडीला आनंद देणारं देखील असतं. 20 ते 40 वर्षांचं वय. चला आता आपण मध्य प्रौढावस्थेबद्दल माहिती पाहूया. कालावधी आहे 40 ते 60 वर्षांचा. याला आपण मिडल अडल्टहूड असं म्हणतो. हा स्थिरावण्याचा कालावधी आहे. मध्य प्रौढावस्था या वयामध्ये काय मिळवले, काय गमावले याचं मूल्यमापन करण्याचा हा कालावधी असतो. 40 ते 60 वर्षांचा कालावधी. शिक्षण, लग्न अशा कारणांनी मुलेही कदाचित दूर गेलेले असतात. त्यामुळे या अवस्थेला रिकामे घरटे, एम्प्टी नेस्ट असं म्हटलं जातं. मुले दूर झाली तरी त्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा असते. या अवस्थेच्या शेवटी निवृत्तीचा काळ असतो. त्यामुळे सामाजिक कामात मन गुंतून समाजाचे ऋण फेडलं जातं. यानंतर उत्तर प्रौढावस्था म्हणजे 60 वर्षांपासून ते पुढच्या आयुष्यापर्यंत मृत्यूपर्यंतचा कालावधी म्हणजेच लेट अडल्टहूड याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. यालाच वृद्धावस्था असं देखील म्हणतात. तर प्रौढावस्था या अवस्थेमध्ये शारीरिक क्रियाशीलता कमी झालेली असते. प्रकृतीच्या तक्रारी सुरू असतात. उत्पन्न कमी झालेलं असतं. जोडीदार, मित्रपरिवार यांच्यापैकी कोणाचे तरी निधन झालेलं असू शकतं. तर हे लक्षण आहे 60 वर्षाच्या नंतर म्हणजे उत्तर प्रौढावस्थेचं. यालाच आपण वृद्धावस्था असं म्हणतो. अशा प्रकारे आपण विकासाच्या सर्व अवस्था पाहिलेल्या आहेत. याची वैशिष्ट्य, कालावधी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा कमीत कमी वयामध्ये घटक पाहूया. तर वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक हे आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत. फक्त नाव लक्षात ठेवा. पहिला घटक आहे अनुवांशिकता, यानंतर परिपक्वन व अध्ययन, यानंतर वातावरण, आहार, अंतर्स्रावी ग्रंथी ज्या आपल्या शरीरामध्ये असतात त्या, यानंतर वाढ व विकासावर आपला आजारपण देखील परिणाम करतं. आपल्या शरीरातील दोष वाढ व विकासावर परिणाम करतात. विश्रांती आणि व्यायाम वाढ व विकासावर परिणाम करतात. संस्कृती या ठिकाणी परिणाम करते. तर वाढ व विकासावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं पुढीलपैकी कोणते घटक वाढ आणि विकासावर परिणाम करतात. फक्त महत्त्वाचे घटक आहेत, लिहून ठेवा. अनुवंशिकता, परिपक्वन व अध्ययन, वातावरण, आहार, अंतःस्रावी ग्रंथी, आजार, शारीरिक दोष, विश्रांती व व्यायाम आणि संस्कृती हे घटक आपल्या वाढ आणि विकासावर परिणाम करतात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती जी तुमच्या एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते ही अत्यंत कमी वेळामध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील येणाऱ्या एक्झाममध्ये याचा फायदा होईल. ही सिरीज अशाच प्रकारे आपण कंटिन्यू करणार आहोत. बालमानसशास्त्र हा विषय संपूर्णपणे आपण फ्रीमध्ये कुठलाही पेड कोर्स न घेता आपण यूट्यूबवर फ्रीमध्ये शिकवणार आहोत आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे. जास्तीत जास्त कमेंट्स करून सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कारण कमेंट्स आणि लाईक्स याच मोटिवेशन यूट्यूबवर आहेत, बाकीचं कुठलं मोटिवेशन नाही. परंतु तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तर नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ कमी वेळामध्ये बनवण्याचा मी प्रयत्न करेल. नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.